सुरुवात केल्यानंतर प्रशासनानं ठरवलं की रात्रीला आपण बैठक घेऊ. त्याच्यामध्ये आमदार बोंडे साहेबांची बैठक दुपारपासून चालू होती. 11 वाजतापासून बैठकी चालू होत्या. आमदार बोंडे साहेबांना त्या कलेक्टरला तो डिप्टी कलेक्टर आहे त्याची खुर्ची पण सोडली नाही. सकाळीपासून संध्याकाळी 8:30 ते 9 वाजेपर्यंत त्यासोबत बसला राहिलं, त्याला सोबत केली. त्याच्यामुळे त्याने आता ठरवलं होतं आम्ही 8:15 वाजेपर्यंत पोहोचतो. तिथं आपण तहसीलनं बोलावं होता, त्या जागर ठिकाणावर बोलावलं होतं आपल्या सालबर्डीवर. त्याला वेळेवर युटर्न असा मारला की तुम्हाला जरी आज असेल तर मग अमरावतीला या आणि अमरावतीला आपण बैठक घेऊन चर्चेतून काहीतरी सोडू. आणि चर्चेतून काय सोप्यावाले 4 पुनर्वसनवाले असे 2-3 शिष्टमंडळ घेऊन बसू, तिथं आपला निर्णय घेऊ. आणि आपण तसा निर्णय लावायचा नव्हता. सगळ्याच्या साक्षीनं सगळ्याच्या समोर कुठला तरी निर्णय लागला पाहिजे. आता का मी बाहेर निघाव 4 जण जाऊन शिष्टमंडळ घेऊन जाऊ, उद्या इकडे बोंबलनं चालू का देवेंद्र भुयारनं स्वतःतून पैसे खाल्ले, त्याने इथून पैसे घेतले असं कलेक्टरकडनं घेतले असं आमदाराकडनं घेतले असं असं त्यात 52 किलो निघू शकतो. त्याच्यामुळे आपण ते टाळलं. त्यांना 8:15 आपल्याला फोन करून पण बोलावलं का उद्या तुम्ही अमरावतीला या, अमरावतीला आपण बसून येत नाही. सुरेंद्र झाले सांगितलं का आपल्याला 8:15 जेवण करताना फोन आला होता. परत त्याचा स्वतःहूनच फोन आला त्या डिप्टी कलेक्टर नागरेचा आशिष नागरेचा. तरी आपण ते टाळलं. यासाठी जाणं गरजेचं नव्हतं. त्याचं कारण असं, कारण त्या विशिष्ट याच्यात त्यांना आपल्याला गुंतवून ठेवलं असतं आणि आपल्या ज्या आंदोलनांना कुठंतरी फेल पाडण्याचा पुरा प्रयत्न त्याने केला. त्याच्यामध्ये एवढा खतरनाक षडयंत्र त्याने केलं की सगळ्या ठाण्यामध्ये त्यांनी चौकशी हे पाठवली की प्रत्येक प्रकल्पग्रस्त आहे करणं किती पैसे घेतले, कोणी घेतले, काय घेतले, याचा सगळा अहवाल ते आता पोलीस स्टेशनच्या मार्फत ते मागून राहतात. तर आपलं कर्तव्य काय नेमकं, ह्या अहवाल मागाच्या अगोदरच जर आपण सगळे लोक तिथे गेलो, या जे प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे लोक आहेत किंवा प्रकल्पग्रस्त आहेत, ज्याला काहीतरी आपला प्रकल्पग्रस्ताविषयी किंवा चळवळीविषयी काहीतरी जिव्हाड आहे, ही चळवळ आहे आपली. चळवळीची एक सुरुवात आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणजे ही चळवळीची सुरुवात. जर आपण सगळ्यांना ठरवलं का उद्या जाऊन कलेक्टरसमोर कमिशनरसोबत 2 गोष्टी बोलायच्या. एक कलेक्टरकडे जाऊन आपल्याला हा मुद्दा म्हणायचा का कसल्या प्रकारची पैशाची देवाणी आम्ही प्रकल्पग्रस्तांना स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या पैशानं आम्ही निर्धारित चळवळ आम्ही आंदोलन उभं केलं. याच्यात कुठल्याही राजकीय नेत्याचा काही संबंध आमच्यात आहे नाही. देवेंद्र भुयार स्वतः प्रकल्पग्रस्त आहे किंवा आम्ही सगळे प्रकल्पग्रस्त आम्ही आंदोलन उभं केलं. त्याच्यामुळे राजकीय लोकांनी यात इंटरफेअर करू नये. काही कुठल्याही लोक समोर आले की स्वतः स्टेटमेंट द्यायला तयार आहे का आम्हाला चुकीची माहिती देऊन आम्हाला तिथपर्यंत नेलं. बरोबर आहे, चुकीची माहिती देऊन आम्हाला तिथपर्यंत काल अमरावती आमदार बोंडे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी नेलं. ते पण आपण विषय तिथं मांडू शकतो. आणि दुसरं अतिशय महत्त्वाचं असं की आपला आंदोलनाचा जो दुसरा टप्पा आहे, तसं आपण त्या आंदोलन स्टार्ट केल्याबरोबर एवढी जिल्ह्यात हलचल मचून गेली तर स्वतः आमदार बोंडे साहेबाला कलेक्टरसोबत, कमिशनरसोबत, त्या SP सोबत बसावं लागेल. तर बाबा काहीतरी आता त्या देवेंद्र भुयारवर कारवाई करा, नाही तर तो मोठा आम्हाला ठेवा आनंद रे बाबा, थोडं कठीण करून टाकलं समोरच्या दिवशी जो बोलला. त्याच्यामुळं एक गोष्ट जिल्ह्याच्या सगळ्या राजकीय नेत्याच्या लक्षात येऊन गेली का इथं एक वेगळीच चळवळ, एक वेगळं आंदोलन मोठं निर्माण होण्याच्या तयारीत आहे. प्रत्येकाच्या मनात वेगळे धग पेटून राहिले हे सगळ्याच्या नेत्याच्या लक्षात येऊन गेले. त्याच्यामुळं काय झालं आणखी आमदार साहेबांना आता अर्धा तासाच्या अगोदर एक ज्यावेळेस आपली रॅली पाहिली, मला वाटतं ते ऑफिसला ज्यावेळेस रॅली पाहिल्यानंतर ठाणेदाराला त्यांना फोन करून सांगितलं का 10 सेल्सिअस काय याच्या काय आवाजाचं कारण डिसिबल 10 डिसिबलच्या वरती बघ त्यांचा ते आवाज होता. तर त्याच्यावर तुम्ही तातडीनं कारवाई करा, त्याचं पूर्ण ते जप्त करा, त्याचं सगळं तुम्ही जप्त करा, आताच जप्त करा. पण ठाणेदाराचा फोन आला तेवढ्या वेळात ते त्याला सांगितलं तुम्ही आवाज कमी करा. DYSPचा फोन आला का म्हणजे तुम्ही ते गाडी लवकर त्यांनी ठाण्यात लावतो तेव्हा आवाज कमी करायला लावला. पण मुद्दा असा होता का आपण सगळ्या गोष्टीच्या परवानग्या 1 महिना अगोदर काढून ठेवल्या. आवाजाची पण परवानगी, डीजेची पण परवानगी, 1 नाही 4 गाडीची परवानगी, 15 ते 20 ॲटोची परवानगी आपण काढून ठेवल्या. तर याचं काम पण पडलं नाही आपल्याला, पण परवानगी काढून ठेवल्या. मला माहीत होते सगळं हरामखोरी, याच्या रक्तात हरामखोरी त्या बोंडेच्या, त्याच्यामुळे तो काही ना काही केल्याशिवाय राहणार नाही आपल्याला माहिती आहे. म्हणून आपण सगळ्याच्या परवानग्या, रूटचा पूर्ण परवानगी, सगळ्या रूटची परवानगी काढून ठेवली. एकच गाव 4 वेळा परवानगी काढून ठेवली. काही गावात आम्ही 4 वेळा जाईल, कुठल्या गल्ली बुडात जाईल, हे सगळ्या गोष्टीची त्या रिद्धपूरपासून तर करवारपर्यंत वास्तविक करवारला जायचं पण आपलं काम नव्हतं. कार्ली, करवार, लिंगा, गणेशपूर, महेंद्र आमचे जायचं काम नव्हतं तरी आपण परवानग्या काढून ठेवली. त्याचं कारण कसं उद्या ना कुठल्या प्रकारची अडचण, कारण कुटील नीतीचा माणूस आहे. हर्षवर्धन देशमुख एवढी कुटील नीती करणार, नरेश ठाकरे करणार नाही. आणि हा या एवढा हलकट आहे काय पूर्ण लेवल सोडून काम करतो. ज्याचा अभ्यास पण आपला अभ्यास त्याला चांगला आहे, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी करते. जागोजागी डिचवण्याचा प्रयत्न नक्की करतो. त्याचा विषय त्याच्याकडे ठेवू. आता महत्त्वाचं असं की आपल्याला उद्या 2 निवेदन दिलं. पहिलं निवेदन अतिशय महत्त्वाचं आहे. काय आंदोलनाचा आपला दुसरा जो टप्पा आहे
हे टप्पा आज डिक्लेअर आपल्याला करणं गरजेचं आहे. आंदोलन संपत नाही संपत हे पण दुसरा जो टप्पा आहे ते क्लिअर करणं गरजेचं आहे. दुसरा टप्पा कसा आहे आम्ही त्या दिवशी सगळे लोक बसलो काही काही प्रकल्प सुरेंद्र विशेष की नेत्यांना गावबंदी केल्यापेक्षा आपण उमेदवारांना गावबंदी करू. उमेदवार हा एकच रे, नेत्याचा भाव नाही. एका नेत्याला सांगायला का तू आमच्या गावातील लोक 5-10 जणांनी जर त्याला फोन करून दिले गाव तुझं माझ्या गावात येऊन कसं आलं ते झोल्याचे राहणार एकाच माणसाला फोन करा ते 10 जण ते येणारच नाही. कारण गाव कोणती राहू तर गावात अजून मोठं राहतं. असं जर थोडं एकत्रित येऊन आपण हा जो मुद्दा आजच रेटून धरला ते ओरडमोशी तालुक्यातले जे सत्तेची याच्यात मस्ती दाटली आहे ते लबाड आरामखोर सगळे शब्द वापरून घ्यायचे जे काही बोलले असेल ते सगळे शब्द टाकून जातात. यांच्या विरोधात येत्या निवडणुकीमध्ये लोकसभा असो विधानसभा असो या सर्व निवडणुकीमध्ये यांच्यावर प्रत्येक गावात प्रकल्प असतं आणि सुजित बेरोजगाराच्या वतीने गाव आहे अशी जर आपण एक आज जर उद्या जर घोषणा करून दिली आणि त्या अमरावती लेवलवर जर केली काय झालं इथला मीडिया पूर्ण ॲडजस्ट करून टाकला त्यांनी. काल अमरावतीचा मीडिया आपण बोलावला होता. जेवणाची पण व्यवस्था केली होती. नवीन भाऊ वानखडे आपले टेंबूरखेडवाले त्यानं गाडीची व्यवस्था केली. प्रीतम भाऊ मानकरनं जेवणाची व्यवस्था रेस्ट ऑफली करून दिली. नितीन दानं पण व्यवस्था करून दिली होती. पण ह्या हरामखोरांना काय केलं का ते तिकडे याच्या अगोदरच IBS स्टारमाला GPS साम UCM त्या सर्वांना त्यांना अमरावतीतच बरोबर ॲडजस्ट करून तिची दारूची मटणाची सगळी व्यवस्था करून दिली. रेस्ट ऑफला मस्त झोपून दिली होती. रात्री ज्यावेळी चौकशी केली मला माहिती झालं का रेस्ट ऑफला सगळे पत्रकार एकाच रूममध्ये होते. त्याची गाडी पण बाहेर लागली सगळे म्हणजे या इथून कुठे निघून इथून सगळं तो खेळ खेळला. एवढा सहज नाही. आपलं आंदोलन झालं पण एक बातमी आज आली येऊ शकली आणि आपण आज बातमी पाठवली पण येणार नाही उद्या तेव्हा मात्र नक्की सांगतो तर सगळं बिकाऊ आहे. एक तर सोप्यावाल्यांनी विकत घेऊन टाकले आणि दुसरा मुद्दा या आरामखोरांना सगळं विकत घेऊन कारण करोडो रुपये का आपली आहे का निर्धाराची आजच्या मातृभूमीला आहे दादा मातृभूमीला आहे छोटीशी आपली बात आजच्या पेपर बरोबर. तर हे सगळ्यात पूर्ण आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करूया. पण एक गोष्ट लक्षात घ्या आपण जर उद्या कलेक्टरकडे जाऊन कलेक्टरकडे आपल्याला एक निवेदन द्यायचं की प्रकल्पग्रस्ताचा सत्यानाश करणारा जो कोणी असेल प्रकल्पग्रस्त आणि सूचित बेरोजगार 25,000 ते 30,000 सूचित बेरोजगार आणि 5 ते 7,000 प्रकल्पग्रस्त यांना बेरोजगार यांच्यावर ज्या काही आजपर्यंत षडयंत्र सत्यानाश करत सरळ आमदार बोललेला आपण दोषी ठरवू. त्याचं कारण की हे तो दोषी आहेच आहे दोन तो आहेच आहे पण त्यापेक्षा जास्त दोषी हा पण तितकंच त्यांना मनात ठरवलं असतं काँग्रेससोबत बसलो होता त्याला काही करता आलं असतं त्यांना आपल्याकडे आणि अजून पण सांगते का 2 वर्षानंतर मी तुम्हाला काहीतरी देतो 2 वर्ष तुम्ही माझ्यासोबत नंतर आणखी तुम्हाला काहीतरी हे सगळं त्याचं गिरण्याचं हा त्याचा धंदा चालू हे कुठेतरी आपल्याला हाणून पाडणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण बाहेर निघणार नाही त्या ह्या मुद्दा आपला कलेक्टरपर्यंत पोहोचणार आहे तोपर्यंत त्या विषयावर महत्त्व प्राप्त होणार. त्यासाठी आपल्याला उद्या जायचं आहे. उद्या सकाळीच आपण वाठोडा आणि धनोडी तुम्हाला एक गाडीची व्यवस्था करायची आणि वेळेचं मी सांगतो तुम्हाला फोन करून किती वाजता पण गाडीची व्यवस्था तुम्ही आज संध्याकाळीच करून घेणे. तज्ज्ञ लोक घेणे पूर्ण हिशोब घेणे पैशाचा तुम्ही किती लोकांकडनं पैसे आणले काय आणले सगळं हिशोब घेणे. अजून तुम्ही घेतले असेल बाळादादा तुम्ही कोणाकडले पैसे जमा केले असेल तर एकही पैसे बघा आपल्याकडे जे लिहिले आपण लिहून ठेवले की 50 रुपये 100 रुपये देते हे सगळं हिशोब आपल्याला कारण आपण जो प्रकल्प असतो तो काय आपल्याला अटकू शकतो. आपण हिशोब ठेवू साहेबांना एवढे पैसे घेतो एवढा आमचा खर्च झाला संपला विषय काय ज्यांना दिले असेल तो आपल्याला हे म्हणून काहीतरी कारवाई करा. ज्यांना दिले असतील त्याची काय हिंमत होईल आपल्याला कारवाई करायची. त्या स्वतः जरी म्हणत असाल का त्या क्रांती संघटना प्रमुख देवेंद्र भुयारवर कारवाई करा असं करा तसं करा पण त्याच्या बापाचं प्रशासन आहे का पूर्ण पोलीस प्रशासन पूर्ण आपल्या पाठीमागे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपलं आंदोलन केव्हाचं नंबर घालून दिलं असतं रिद्धपुरात पोस्टापुरात नंबर दिलं असतं पण पोलीस प्रशासन पूर्ण आपल्या पाठीमागे होतं. SP सहित नाही SPच्या वरचा SPचा बाप पण आपल्यासोबत होता. हे सगळं आपण पहिले 1 महिन्या अगोदर बोलून घेतलं होतं सगळ्या गोष्टी कमी त्याच्यामुळे एवढा सहजासहजी तो वाटत आपल्या कारण SPकडे काल त्या तुम्ही फोटोमध्ये वगैरे सगळं पाहून घ्या SP वगैरे सोबत होता IG वगैरे सोबत होता त्यांना सांगितलं का आत्ताच्या आत्ता अटक व्हायला पाहिजे आत्ताच्या आत्ता तुम्ही आंदोलन रोखा त्याला गावात फिरू नका देऊ त्याला जाऊ नका देऊ हे सगळं त्यांना पूर्ण प्रयत्न केले पण तो जमू शकला. तर कारण पण असं पूर्ण हां स्वतः काही प्रकल्पग्रस्त गेले त्यांनी तक्रार न देता त्यांना मग स्वतः म्हटलं का क्रांती संघटना प्रमुख त्यांना प्रश्न त्याचा विषय आपल्याला सगळ्या गोष्टी उद्या यायचं
आपण दोन गोष्टी कमिशनरकडे आपण आणि पालकमंत्र्याकडे मंत्री आता आपल्याला वेगळी हालचाल होती झाला कारण आपल्या भागात आता एक निवडणूक आल्या तर हे सगळे रामपुरम मिनिस्टर सगळे येणार आहे एखादा माय असं म्हणतं का तुम्ही जर सगळेजण सोबत जर राहाल सगळेजण तर एखादा मिनिस्टर पण पजायची तयारी आपण त्याची तुम्ही परवा करू नाही किंवा केसेस लागणे आपल्यासाठी नवीन नाही आहे छोटे आपल्यासाठी मोठा विषय कोर्ट म्हणजे काही नाही आपण हप्त्यातून 2-4 त्याच्या घराजवळ एका बेसरामचं झाड लावून आपण सुरुवात त्याची करू त्याच्या घरापाशी बेसरामचं झाड लावू एक दिवस याशी एक सगळ्याची बैठक घेऊ त्याच्या आमदाराच्याच घरापाशी त्यानंतर आपण उद्याचं जे निवेदन देणार आहोत त्याच्या निवेदनात आम्ही स्पष्ट उल्लेख करू कुठल्या प्रकारचा एखादा मंत्री आमच्या भागात फिरला त्याला आम्ही बोलल्याशिवाय किंवा लाल किंवा फोडल्याशिवाय आपण असं उद्या स्पष्ट क्लिअर स्वतःची सुरक्षा स्वतः घेऊन यावं ते ते उद्या जास्त कमी झालं तर आणखी बघू स्वतः प्रात बसवत आहे आणि तुम्ही फिकर नको करू तुमच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल होणार तुम्हाला शब्द देतो कपल्याच्या त्या ठिकाणी शब्द देतो कुठल्याच प्रकारचे गुन्हे तुमच्यावर दाखल होणार सगळे गुन्हे आम्ही कारण नेतृत्व करता तो गुन्हे पण तेवढं ताकद असली पाहिजे भूमिकेनं बाहेर आले पाहिजे पण सगळे आम्ही राज ठाकरे सांगितले ना केसेस किती बी लावा काही होत नाही काही नाही होत सुरुवात करून द्यायची आमची भरपूर तयारी आहे फक्त जमानत घ्यायला म्हणजे झालं बाकी काही विषय पाठोड्यावरून पाठोडा आणि धनोडे एक गाडीची तुम्हाला व्यवस्था करायची त्याच्यामध्ये 1-2 भेंबडीवाले पण घेता येईल तर पहा दुसरा मुद्दा शेगाटवालेचं काय करते